ततः शरीरं संक्षिप्य तन्महीधरसन्निभं पुनः प्रकृतिमापेदे वीतमोह इवात्मवान्। महारुद्र हनुमान की जय। वीतमोह इवात्मवान्। हनुमंतांचं सगळ्यात मोठं विशेष लक्षण ते आपण उद्या पुढे पाहणारी आहोत, आता थोड्या वेळानंतरही आणि उद्याही पाहणार आहोत. वीतमोह इवात्मवान हेच हनुमंतांचं यथार्थ वर्णन आहे, जे वाल्मिकी ऋषींनी करून ठेवले. वीतराग म्हणजे काय हो? शब्द ऐकलाय आपण? वीतराग तानपुरा, ज्याचा राग मराठीतला नाही, संस्कृत मधला. राग शब्दाचा मूळ अर्थ रंग असा आहे, पण पारमार्थिक अर्थ आसक्ती असा आहे. जो ज्याच्यातून निघून गेला आहे त्याला वीतराग असं म्हणतात, आणि त्या व्यक्तीला वीतरागी असं म्हणतात. वीतराग म्हणजे आसक्ती निघून गेलेला असा होत असेल, तर वीतमोह काय होत असेल? ज्याच्या जीवनातून मोह ममता अशी निघून गेली की तिने धुमस ठोकली, नको बाबा याच्या जवळ जायला. आणि तुम्ही आम्ही काय आहोत? प्राप्त मोह आहोत, नव्हे नव्हे आप्त मोह आहोत. तो मोहच आम्हाला आप्त वाटतो. म्हणून हनुमंतांचं अप्रतिम वर्णन इथे येतं. वीतमोह इवा आत्मवान. आत्मवान याचा अर्थ ज्यानं सर्व इंद्रिय आणि मनाला आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे त्याला आत्मवान असं संस्कृतमध्ये म्हणतात. हनुमान अशा मनोदशेमध्ये लंकेमध्ये येऊन पोहोचतात. लंकेमध्ये म्हणजे लंका द्वीपावर. कालांतरानं अंधकार होतो. 7 योजन समुद्र अगदी सहज त्यांनी पार केला. गोष्पदीकृतवारीशं गोष्पदीकृतवारीशं मशकीकृतराक्षसं मशकीकृतराक्षसं रामायण महामाला रामायण महामाला रत्नं वन्दे नीलात्मजम् रत्नं वन्दे नीलात्मजम्. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. इतकं सुंदर वर्णन आहे. रामायण रूपी महामालेमधील सर्वश्रेष्ठ रत्नरूपी अनिल आत्मज. अनिल म्हणजे वायू, त्याचा आत्मज म्हणजे पुत्र हनुमान. त्या हनुमंताला मी वंदन करतो, जो रामायण रूपी महामालेतील एक दिव्य रत्न म्हणून चमकतोय. पण त्याचं कार्यकर्तृत्व काय आहे? गोष्पदीकृत वारीश. गायीच्या पावलाचा ठसा भूमीवर उमटला तर तो ठसा ओलांडून जाण्यासाठी तुम्ही किती विचार करता? गायीच्या पावलाचा ठसा उमटला आहे आणि अरे बापरे, आता इथून पलीकडे जायचं आहे आपल्याला, कसं जमेल की, असं होतं तुमचं? लहान पोर सुद्धा एका ढांगेत पलीकडे जाते. लहान पोर जातं ना. हनुमंतांनी काय केलं? वारीश, वारी म्हणजे पाणी, त्याचा ईश म्हणजे समुद्र. समुद्राला स्वतःच्या सामर्थ्यानं जणू काही गायीच्या पावला एवढं छोटंसं करून टाकलं. गोष्पदीकृत वारीशम. काय म्हटलं? मशकीकृत राक्षसम. मशक म्हणजे डास. रामाच्या दासानं राक्षसांना डासासारखं बनवलं. डास मारण्यासाठी किती विचार करतो आपण, बापरे काय 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 आणायचं याला मारण्यासाठी. बुलेट आणायची, धनुष्यबाण आणायचं, काय आणायचं, एका फटक्यात मरतोय. लहान पोराच्याही. या हनुमंतांनी जणू काही या राक्षस सेनेला डासासारखं संपवलं, तुडवलं. असे हे हनुमान लंकेमध्ये पोहोचले आणि त्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशामध्ये त्यांनी लंकेचं दर्शन काय घेतलं. काय सूक्ष्म त्यांचं निरीक्षण परीक्षण आहे आणि समीक्षण आहे बघा. हनुमंतांना लंका अभेद्य दिसली. त्या लंकेचे तट, खंदक
अशनी म्हणजे लावलेल्या तोफा, ऑटोमेटेड आहे सगळं. अस्त्र यांनी ही लंका सुसज्ज आहे, सामान्य नाही आहे, सुसज्ज आहे. आणि हनुमंतांच्या मनामध्ये विचार आला, अरे या लंकेत प्रवेश करणं फक्त मला जमेल, अंगद, नील आणि सुग्रीव या उरलेल्या 3च वानरांना जमेल, बाकी कुणाला जमणं शक्यच नाही. इतकी अभेद्य आहे अशी ही लंका आहे. आणि हनुमंतांनी त्यांचं स्वगत दिलंय वाल्मिकी ऋषींनी. हनुमान विचार करतायत, मी रामरायांचा दूत जरी असलो तरी मी सुग्रीवाचा हेर सुद्धा आहे. एकाच वेळेला अनेक भूमिका बजावणं हे हनुमंतांच्या डाव्या हाताचा खेळ आहे, ज्याला सध्याच्या मराठीमध्ये मल्टीटास्किंग असं म्हणतात. मल्टीटास्किंगचे लाखो रुपये भरून कोर्स करण्यापेक्षा एकदा सुंदरकांड वाचा, सगळा कोर्स परिपूर्ण होऊन जाईल. महारुद्र हनुमान की जय. हनुमान म्हणतात, अरे मी तर सुग्रीवाचा हेर आहे, हेरानं स्वामीचं कार्य साधेल असं करावं. कारण अविचारानं काहीतरी गडबडीमध्ये केलेलं काम, धसमुसळेपणानं केलेलं काम हे कालांतरानं फार भीषण परिणामांना तोंड देण्यास भाग पाडतं आणि तो दूत असफल मानला जातो. आता मी योग्य युक्तीचा अवलंबन करतो. माझं प्रथम कार्य आहे सीताशोध. रामरायांनी फक्त आणि फक्त सीताशोध करायला सांगितलंय, पण हनुमंतांनी स्वतःच्या यादीमध्ये भरपूर कामं ठेवली. याला म्हणतात उत्तम कार्य करता. रामरायांची अपेक्षा काय आहे? सीताशोध करणे. हनुमान म्हणतात, मी पहिल्यांदा सीताशोध करेन. याचा अर्थ नंतर पण काहीतरी करायचं डोक्यात आहे ना. तुम्ही म्हणाल, बुवा हे काय सांगता, आमचंही तसंच आहे. आमचं पहिलं काम असतं मार्केटमध्ये जाऊन भाजी आणणे, आणि भाजी आणल्यानंतर मग कथेला जाऊन आम्ही बसतो. आणि ती झाली ऐकून, जेवढी ऐकायची तेवढी, की मग आम्ही उठतो. आणि शेवटी एखादा न खपलेला केळ्याचा घड वगैरे काही असला, निम्म्या भावामध्ये घेऊन पदरात पाडून आम्ही घरी जातो. कथेचा असा उपयोग करतो. मधला 1.5-2 तास घालवायचा कुठं? असं बाहेरच्या गावात घडलेलं मी पाहिलंय, इथलं बोलत नाहीये. पहिल्यांदा सीताशोध करेन. आता लंकेत प्रवेश करायचा आहे. ही इतकी अभेद्य आहे, आणि हे सगळे निशाचर आहेत. निशाचर आहेत म्हणजे रात्री जागणारे आहेत. आता हे सगळं ऐकावं लागतं म्हणून शक्यतो तरुण वर्ग इकडे यायचं टाळतो बरं का, अशा कथांना. कारण रात्री 2 पर्यंत जागल्यानंतर आडवं पडल्या तो मोबाईल तोंडावर जेव्हा पडतो तेव्हा ह्याच्या लक्षात येतं आता झोपायची वेळ झाली दिसते, आणि मग तो झोपी जातो. ही सध्याच्या तरुण वर्गाची कथा आहे. कोण झाले हे सगळे? निशाचर. आता ते वागणं तर बदलायचं नाहीये, पण निशाचर ऐकून पण घ्यायचं नाहीये. मग सगळ्यात सोपा उपाय काय? कथेलाच जायचं. जय जय रघुवीर समर्थ. पण सुदैवाने इथं बरेच तरुण बसलेले आहेत. मला खूप आनंद वाटतो. तरुण तरुणींनीच ही कथा ऐकायला हवी अधिक करून. हनुमान चांगला गडद अंधार पडल्यानंतर लंका नगरीकडे निघतात. आता लंका द्वीपावर आहेत. आता लंका नगरीकडे ते जायला निघाले. शेकडो किलोमीटर अंतर ते मारुतीरायांनी पार केलं आणि सूक्ष्म रूप धारण केलं. एकदम छोटं रूप घेतलं आणि त्यांना वेगळे वेगळे ध्वनी ऐकू येत आहेत. आतमध्ये जे काही सेलिब्रेशन चालू आहे ना, बघा जिथं खूप पार्ट्या होतात ना, त्यांच्यावर रावणाची कृपा आहे असं मानावं. आज हे कारण म्हणून पार्टी, आज ते कारण म्हणून पार्टी, म्हणून ह्या लोकांना कार्टी असं म्हणावं. पार्ट्या करण्याचे उद्योग रावणाच्या बघा, रावणाच्या लंकेचं मी यथार्थ वर्णन करणार आहे बरं का आता मुद्दाम.
आणि ह्याच्या जवळपास आम्ही कुठं आहोत का हे स्वतःनी सर्वांनी तपासायचं. वेगळे वेगळे ध्वनी ऐकू येत आहेत. बेंजो वाजतोय, इकडे थोड्या वेळाने ढोल ताशा वाजतोय, नंतर हलगी वाजतीये, नंतर ढोलकी वाजतीये, सगळंच ऐकू येत आहे. हनुमंतांना ध्वनी ऐकू येत आहेत, प्रकाश दिसतोय. आता लंकेच्या महाद्वारातून त्या छोट्याशा फटीतून आत जायचं, छोटं रूप घेतले ना, म्हणून हनुमान आत जायला निघतात. एवढ्यात एक कर्कश आवाज एका स्त्रीचा त्यांना ऐकू येतो. ए वानरा, कुठे निघालास रे? हनुमंतांना वाटतं कोणतरी बाहेर ओरडतंय वाटतं, म्हणून ते काही लक्ष देत नाहीत. मी कुठलं कुणाला दिसणार आहे? अजून पुढे निघतात. ए तूच 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 कुठे चालला पुढं, मला न विचारता. हनुमंतांच्या लक्षात येतं माझ्यासाठीच चाललेलं दिसतंय, म्हणून त्यांनी वळून मागं बघितलं तर एक अकराळ विक्राळ रूप धारण केलेली, भडक कपडे अंगावर घातलेली लंका देवी तिथं प्रकट झाली होती. आता लंकिनी असं काही लोक म्हणतात, तुलसीदासांनी म्हटलेलं आहे, पण वाल्मिकींनी तिला लंका देवी असं म्हटलेलं आहे. मी पण तेच म्हणतो. ही लंका देवी प्रकट झाली आणि म्हणते, ए वानरा, कोण आहेस रे तू? कुठून आलास? चल पळत निघ इथून. आमच्या लंकेमध्ये असं कुणालाही येता येत नाही. हनुमंतांनी सामान्य रूप धारण केलं. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं हनुमान गदा घेऊन गेलेले कुठंही वाल्मिकींनी लिहिलेलं नाही. हनुमंतांचं शस्त्र आणि अस्त्र, त्यांची तीक्ष्ण नख, त्यांचे गुद्दे, आजूबाजूची झाडं, आजूबाजूचे धोंडे, पर्वताची शिखरं, आणि गरज पडली तर शत्रूचंच अस्त्र त्याच्याकडून ओढायचं आणि त्याच्या टाळक्यात घालायचं. हनुमंतराय गदा घेऊन गेलेले नाहीत, लक्षात घ्या. आता ते चित्र काढतात, ठीक आहे, त्यांची भावना. हनुमान असे, ती म्हणते परत जा. अत्यंत अजिजीनं हनुमान म्हणतात, देवी, मला लंका पाहायची म्हणून मी एवढ्या लांब आलो. तुमच्या सुरक्षेच्या कुठल्याही नियमाला बाधा न आणता, तुमचे सगळे रूल्स फॉलो करून, कुठल्याही वस्तू किंवा व्यक्तीला हात न लावता मी फक्त डोळे भरून ही सुंदर लंका पाहतो आणि परत जातो. लेट मी गो, बाय, असं म्हणून हनुमान निघाले. ए थांब थांब, कुठे चाललास? तिनं थांबवलं, गरजली, गडगडाट केला. हनुमंत म्हणतात, आता हिच्याशी थोडं वेगळं डील करायला हवं. हनुमान म्हणतात, हे भद्रे, वैभव पाहतो आणि जातो. तिला काय वाटलं माहिती नाही, एकदम तिनं हनुमंतरायांना जोरात थप्पड मारली. मारुतीरायांनी काय करायला हवं? का असं आपल्या मोठ्या गुरुजींनी सांगितलंय ना, एक गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करावा आणि गिफ्ट म्हणून चरखा द्यावा. जय जय रघुवीर समर्थ. दिस इज फॉर यू. हा माझा चरखा मला थप्पडीचा प्रसाद दिल्याबद्दल कृतार्थ भावनेनं मी तुम्हाला देत आहे. या चरख्याचा आपण स्वीकार करावा. मग ते डोक्यात दगडच घालणार आहे, लक्षात घ्या. पुढं हनुमंतांनी काय करावं? पण विवेकी व्यक्ती कशी वागते बघा. शास्त्रांनी अवध्य स्त्रियांना मानलेलं आहे, ब्राह्मणांना मानलेलं आहे, वेदपाठी. म्हणजे नियमात वागणारे, दुसरे नावं आडनावायचे नाही. वृद्धांना मानलेलं आहे, भ्रूणाला पण मानलेलं आहे. भ्रूण हत्येला ब्रह्महत्येच्या दुप्पट पातक सांगितलंय पराशर स्मृतीमध्ये. तरुणांनी विचार करावा. म्हणून हनुमान इतके विवेक, बघा काय विवेक त्यांचा जागा आहे. हिनं थप्पड मारली, आता त्यांनी टोला दिला असता तर काय झालं असतं हिचं. म्हणून मारुतीरायांनी डाव्या हातानं एक गुद्दा मारला तिला. ती अशी कोलमडली, रक्त ओकत खाली धाडकन कोलमडली आणि
घाबरलेली ती, थरथर कापायला लागलेली ती म्हणते, प्रसीद सुमहाबाहो त्रायस्व हरिस पुंगव समये सौम्य तिष्ठन्ति सत्ववन्तो महाबला अहं तु नगरी लंका स्वयमेव प्लवंगम निर्जिताहं त्वया वीर विक्रमेण महाबल. हात जोडल्याने थरथर थरथर कापणारी ती म्हणते, हे हरिवीर, हे वानर श्रेष्ठ, मी तुला शरण आली आहे. तुमच्यासारखे महापुरुष शास्त्रांचं उल्लंघन कधी करत नाहीत. मी अबला आहे, माझा वध करू नको, मी तुला शरण आली आहे. आणि पडल्याच ती बोलते, तिला उठण्याची हिंमत नाहीये. मला भविष्यवाणी आठवली जी पूर्वी मला ब्रह्मदेवांनी सांगितली होती. आणि ते म्हणाले होते, एक दिवस असा येईल की एक बलाढ्य वानर लंकेमध्ये प्रवेश करेल आणि तो तुला एका फटक्यामध्ये जिंकून घेईल. तेव्हा लक्षात घे, तो काळ राक्षसांच्या विनाशाचा म्हणून सुरू झाला. काउंटडाऊन स्टार्टेड. माझ्या लक्षात आलं आहे, तू महावीर हनुमान आहेस. मी तुला ओळखलं. आणि हनुमंतांचा सौम्य भाव बघून तिच्यात हिंमत आली आणि ती उठली, नमस्कार केला आणि म्हणाली, ही लंका तुझीच आहे. इथं जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. हवं ते पहा, हवं तिकडं जा, पण माझ्यावर प्रहार करू नको. आता मला इथं राहण्यासारखी परिस्थिती राहिली नाही, आता मी निघते. असं म्हणून ती हळूच एखादी मांजरी पायातून कशी पळून जावी तशीही पळून गेली. आता आधीच जर कळलं असतं तर फटका खावा लागला असता का? पण कधी कधी शक्ती प्रयोग करावा लागतो. आणि हिनं पलायन केलं.